जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 9 कोटींच्या बोगस कर्जाप्रकरणी गुन्हा दाखल। विखे पाटलांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। पहलगाम हल्ल्याप्रकरणी झिपलाईन ऑपरेटरची आज दुसऱ्या दिवशीही चौकशी। झिपलाईन ऑपरेटरसह 25हून अधिक जणांची चौकशी। झिपलाइनर मुझम्मिलचे कॉल रेकॉर्डही तपासणार। भारत पाकिस्तान तणावावर अमेरिकेची दुटप्पी भूमिका। अमेरिकेकडून दोन्ही देशांना शांततेचं आवाहन। अमेरिकेकडून आधी भारताला पाठिंबा, आता शांततेचं आवाहन। पोलिसांची रिक्त पदक किती दिवसात भरणार? हायकोर्टानं सरकारकडे मागितलं प्रतिज्ञापत्र। 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार। मराठवाड्यात नव्यानं 17 औद्योगिक वसाहती प्रस्तावित। वसाहतींसाठी शासकीय खासगी जमिनीचा वापर करण्यात येणार। साताऱ्यात 1,91,00,000ची दारू जप्त। बोरगावमध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। दारू तस्करी प्रकरणी दोघांना अटक। अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजार सज्ज। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोनं यंदा 30% महागल्यानंतरही ग्राहकांमध्ये उत्साह। गृह आणि वाहन खरेदीतही तेजीची शक्यता।